नमस्कार. वैद्य पंचानन गुणेशास्त्री लिखित आयुर्वेदीय चिकित्सा प्रबोध या ग्रंथाच्या अभिवाचनामध्ये आपण आहोत. आपण उपोद्घात वाचतो आहोत आणि या चौथ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चिकित्सा करताना औषधांचा उपयोग करावा लागतो. द्रव्यभूत व अद्रव्यभूत अशी दोन प्रकारची औषधं. अद्रव्यभूत म्हणजे केवळ भय, विस्मयवादी उपाय योजणं. वमनादिकात जी औषधे आपण वापरतो तिला द्रव्यभूत चिकित्सा औषधे म्हणावीत. दैवोपाश्रय, युक्तियोपाश्रय व सत्वावजय असे औषधांचे आणखी 3 प्रकार. सत्वावजय अद्रव्यभूत औषधांचा प्रकार जाणावा. अहितकारक इंद्रियार्थ व मनोअर्थ हातून घडू नये म्हणून मनोनिग्रह करणे यास सत्वावजय म्हणतात. मनाचा निग्रह किंवा जय मनाच्याच योगाने होऊ शकतो, म्हणून मनास हितकारक गोष्टींची सारखी शिकवण देणे हे सत्वावजयाचे फार मोठे साधन होय. युक्तियोपाश्रय म्हणजे आहार व औषधांची योग्य अवस्थेत, योग्य प्रमाणाने, योग्य काली व योग्यच आहार व औषधांची योजना करणे. दैवोपाश्रय म्हणजे मंत्र, दिव्य, प्रभावी औषधी, रत्ने, मणी, मंगल, पुण्याहवाचनादी बली देणे, उपहार, होमहवन, नियम करणे, प्रायश्चित्त, उपवास, स्वस्ती वाचन, शांतिकर्म, नमस्कार करणे, देवास यात्रेस जाणे ह्यांचा दैवोपाश्रय चिकित्सेत अंतर्भाव होतो. हे उपाय प्रभावाने किंवा मनावर परिणाम करून व्याधिनाशाचे कार्य करतात. अर्थात मानसिक दोषवैषम्य नाहीसे करून धातुसाम्य प्रस्थापित करतात. शारीरिक धातुसाम्यही त्यानेच प्रस्थापित होते. शारीर दोष प्रकोपाने उत्पन्न झालेल्या व्याधीत प्रायः 1 अंतःपरिमार्जन, 2 बहिःपरिमार्जन, 3 शस्त्रप्रणिधान असे 3 प्रकारचे औषध वापरावे लागते. अंतःपरिमार्जन म्हणजे आतल्या बाजूने शरीर स्वच्छ करणे. हे औषध शरीरात आत जाऊन आहारोत्पन्न व्याधीत उत्पन्न झालेले दोष व मल धुवून काढते. यात वमन विरेचन, बस्ती वगैरेंचा अंतर्भाव होतो. बाहेरच्या स्पर्शनाचा फायदा घेऊन अभ्यंग, स्वेद, लेप लावणे, अंगावर परिषेक करणे, उन्मर्दन इत्यादिकांनी रोग नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे यास बहिःपरिमार्जन असे म्हणतात. छेदन, भेदन, व्यधन, दारण, लेखन, उत्पाटन, प्रच्छन, सीवन, एषण, क्षार, जळवा लावून रक्त काढणे यास शस्त्रप्रणिधान असे म्हणतात. शल्यतंत्रोक्त उपचार यात समाविष्ट होतात. धातुसाम्योत्पादक व दोषवैषम्य नाशक कारणांनी धातुसाम्य प्रस्थापित होते आणि दोषवैषम्य उत्पन्न होत नाही. हा सिद्धांत चिकित्सेच्या मुळाशी आहे. त्रिधातू व त्रिदोष यांचे वास्तव्य अगदी सन्निधच असते. ही चेतनद्रव्ये शरीराचा शेवटचा प्रविभाग जो सचेतन परमाणू तेथपर्यंत व्यापून राहिलेली असतात. धातू समस्थितीत असता शरीराचे ते संधारण करतात. त्यांच्यात वैषम्य उत्पन्न झाले म्हणजे त्यांना दोष म्हणतात. वैषम्य द्रव्यतः, गुणतः व कर्मतः उत्पन्न होते. वायुद्रव्यात वैषम्य, वायुगुणात वैषम्य, वायूच्या कार्यात वैषम्य उत्पन्न होते. हे दोषवैषम्य होय. याचप्रमाणे पित्तकफांचे जाणावे. गुण व कर्मांच्या अनुरोधे द्रव्यातील वैषम्य अनुमानाने जाणावयाचे असते. वायू, पित्त व कफ यांचे रुक्ष शीतादी, तीक्ष्ण उष्णादी, स्निग्ध शीतादी गुण यात व गती अपक्षेप इत्यादी कार्ये यात वैषम्य उत्पन्न झाले म्हणजे वात, पित्त, कफ यात वैषम्य उत्पन्न झालेले असते. किंबहुना वात, पित्त, कफात वैषम्य उत्पन्न झाल्याशिवाय त्यांच्या गुणकर्मात वैषम्य उत्पन्न होतच नाही, कारण गुणकर्म द्रव्याश्रयी आहेत. आपण वातादी दोषांच्या रुक्ष शीतादी,
तीक्ष्ण उष्णादी, स्निग्ध शीतादी गुणांचा विचार केल्यास त्यात एकाचा एक गुण वाढवल्यास त्या गुणाच्या विपरीत गुण दुसऱ्यात असल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. वाताचा रुक्ष गुण वाढल्यास कफाच्या स्निग्ध गुणाने तो अत्यंत न वाढता बेतात राहतो. वाताचा शीतगुण विषम झाल्यास पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण त्याचे शमन करून बेतावर राखतो. अशा प्रकारे वायू पित्त कफात गुणसाम्य राखणे स्वाभाविक असल्याने त्यांचा स्वाभाविकच उपरम उपशम म्हणजे नाश होतो. हा सृष्टीने निर्माण केलेला शाश्वत नियम आहे. पण स्वाभाविक उपशम सुद्धा विपरीत गुणांच्या सहाय्यानेच घडून येत असतो. दोषवैषम्यास काहीतरी कारण घडल्याशिवाय दोषवैषम्य उत्पन्न होत नाही. ते कारण ज्या प्रकारचे घडले असेल त्या प्रकारचे कार्य घडून दोषवैषम्यही त्याच प्रकारचे उत्पन्न होते. शीतोपचार, थंडीत वावरणे यांच्या योगाने कफदोष वैषम्य उत्पन्न होईल व कफाचे शीतत्व वाढेल. त्याने कफभूयिष्ठ पडसे येईल. पण थंड वारा खूप सबके मारीत असलेल्या शरीरावर लागल्यास नुसता शीतोपचार न होता शीतवरुक्ष उपचार झाला. यानेही पडसे येईलच. पण त्यात कफाचे शीतत्व, वाताचे वृक्ष शीतत्व वाढून नाक चोंदून पडसे येईल. डोके, नाक वगैरे शिलका निघतील. या दोन्ही प्रकारात पित्ताचे तीक्ष्ण उष्णत्वादी धर्म कफवाताचे साम्य उत्पन्न करतात. हे स्वभावतः होतच असते. ते नच झाले तर आपण तीक्ष्णत्व व उष्णता उत्पादक उपक्रम करतो. धातुसाम्य प्रस्थापित होते, पडसे नाहीसे होते, बरे होते. यात सूक्ष्म रोगजंतू रोगकारण मानणाऱ्यांच्या मतास मान देऊनही स्वभावपरम आणि धातुसाम्योत्पादक कारणांनी धातुसाम्य प्रस्थापित झाल्याने रोगोपशम होतो हा सिद्धांत स्पष्ट उपयुक्त असल्याचे सिद्ध करता येते. हा न्याय सर्व प्रकारच्या सूक्ष्म रोगजंतूंच्याही बाबतीत लागू पडतो. रोगजंतूंना अनुकूल देहधातूंची परिस्थिती असेल तरच ते वाढू शकतात, रोग उत्पन्न करू शकतात. देहधातूंच्या मध्ये विशेषतः रक्तामध्ये जंतुप्रतिकारक द्रव्ये निर्माण करण्याचा सहजच धर्म असतो. त्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. रोगजंतू शरीरात गेल्याबरोबर शरीर संरक्षक प्रतिकारक द्रव्ये व रोगजंतू यांचा झगडा सुरू होतो आणि निसर्ग प्रतिकारानेच ते अबल असल्यास नष्ट होतात. ते प्रबल असल्यास प्रतिकारक द्रव्ये उपचारांनी उत्पन्न करूनच यशस्वी प्रतिकार होतो, रोग बरा होतो. पण हे उपचार सल्फा जातीच्या रसायन द्रव्यांचे असोत किंवा पेनिसिलिन सारख्या प्रतिकार द्रव्यजनक बुरशीपासून तयार झालेल्या प्रतिकारक जीवनद्रव्यांचे असते. त्यांनी शरीरात रोगप्रतिकारक द्रव्य उत्पन्न होऊनच रोगोत्पत्ती पालटते, रोगस्थिती पालटते. हेच कार्य आयुर्वेद निरनिराळ्या औषधी द्रव्यांनी व उपचारांनी साधण्याचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न बिनचूक झाला तर यशस्वी ही खात्रीने होतो, यात शंका नाही. दोषवैषम्यात रोगजंतू वाढतात, धातुसाम्यात ते वाढू शकत नाहीत, हा नियम. दोषवैषम्योत्पादक कारणांनी उत्पन्न झालेले दोषवैषम्य वातपित्त कफातील एकमेकांच्या विपरीत असलेल्या धर्माच्या योगे स्वभावतःच उपशम पावते. हे अनेक वार आलेच आहे. धातुसाम्य उत्पादक कारणांच्या योगे धातुसाम्य प्रस्थापित होताना सुद्धा वातपित्त कफातील निसर्ग धर्माचाच आधार चिकित्सेस घ्यावा लागतो. निसर्ग प्रतिकार जसा दोषातील विपरीत गुणांनी होतो, तसाच विपरीत गुणांचा फायदा धातुसाम्यार्थही घ्यावा लागतो. उदाहरणार्थ आम्लपित्त विकार घेऊ. पित्तज आम्लपित्तात पित्ताचे आम्लत्व वाढलेले असते. अर्थात हे कारण अनुरोधेच घडलेले असते. पित्ताचे आम्लत्व आमाशयास बाधकर होऊ नये म्हणून आमाशयस्थ क्लेदक कफही वाढतो आणि समान वायूच्या प्रेरणेने आंबट व चिकट, थोडी गोडसर वांती होऊन आम्लपित्त आमाशयातून बाहेर फेकले जाते. हा निसर्गाने उत्पन्न केलेला संशोधन रूप स्वभाव उपरम होय.
पण एवढ्याने पित्ताचे अम्लत्व नष्ट होत नाही. ते रोज रोज निर्माण होतच असते. रोजच्या रोज वांती होतच असते. त्याकरिता पित्तातील आम्लता नष्ट करून शमनरूप धातुसाम्य प्रस्थापित करावे लागते. ते कार्य करताना कफाचा स्निग्ध, शीत, श्लक्ष्ण आणि त्यामुळे माधुर्य उत्पादक गुण वाढवावा लागतो. हा गुण वाढवताना पित्तगुणाच्या विपरीत गुण असलेली मधुर व शीतद्रव्ये योजावी लागतात. दूध, तूप, साखर, मनुका, डाळिंब यांनी स्निग्धत्व, शीतत्व, श्लक्षणत्व गुणांचा कफ वाढतो आणि पित्ताचे आम्लत्व कमी होते. सोडा बायकार्ब याने पित्ताचे आम्लत्व त्यात असलेल्या ऍसिड द्रव्याच्या विक्रियेने नाहीसे होते. पण हे कार्य तात्पुरते, वरवरचे असते. पित्त दोष व त्यातील आम्लता हे वैषम्य कामदुधा, सुवर्णमाक्षिक यातील माधुर्य उत्पादक व द्रवत्व कमी करण्याच्या गुणामुळेही क्षम पावते. हे दोषवैषम्य पित्तोत्पादक पिंडातील पित्तधातूत अत्यंत खोल असे प्रथमतः उत्पन्न होत असते. पित्तोत्पादक पिंडांचा क्षोभ होतो आणि पित्तदोषज आम्लता उत्पन्न होते. पित्तधातूत साम्य उत्पन्न करण्याचा प्रभाव सूतशेखरात आहे. तो अत्यंत लीन धातूपर्यंत जाऊन आपले कार्य आपल्या प्रभावाने करतो. दूध, तूप, साखर वगैरे द्रव्ये मधुर रसाने आम्लता नाशाचे कार्य करतात. त्यांचा विपाकही मधुरच असतो. त्यानेही पित्ताच्या आम्लत्वाचे शमन होते, तेही कफाच्या धर्मामुळेच. कामदुधा, माक्षिक आपल्या माधुर्य उत्पादक वीर्यामुळे पित्ताचे अम्लत्व नष्ट करतात. हे सुद्धा कफ सहाय्यानेच आणि सूतशेखर आपल्या प्रभावाने अम्लत्व नष्ट करण्याचे कार्य करतो, तेही कफ सहाय्य मिळूनच होय. आज इथेच थांबूया. धन्यवाद.